बातमी आहे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून। विधानसभा निवडणुकीत पंढरपूरच्या आखाड्यात चौरंगी लढत असली तरी या लढतीत निवडणूक विधानसभेची आणि प्रतिष्ठा दोन खासदारांची। खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि खासदार प्रणिती शिंदे या दोन्ही खासदारांनी ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेत प्रचारासाठी आखाड्यात उतरले। विद्यमान आमदार समाधान आवतळे यांनी 3000 कोटींचे विकास कामे केल्यामुळे भाजपकडे त्यांची दावेदारी ही निश्चित होती। परंतु प्रशांत परिचारक यांचा निवडणूक लढवण्याचा इरादा भाजप नेत्यांच्या समजुतीनंतर मागे घेत पोटनिवडणुकीप्रमाणे विधानसभेला मदत करण्याचा शब्द घेत परिचारक गट कामाला लावला। आमदार आवतळेंसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी प्रचार सभा घेतली, परंतु महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाने आपला उमेदवार जाहीर करण्यास विलंब केल्यामुळे खासदार प्रणिती शिंदेंनी या मतदारसंघातून 45,000 मताधिक्य मिळाल्यामुळे हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा करत काँग्रेसचे भगीरथ भालके यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर तब्बल 2 दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार अनिल सावंतांच्या रूपाने आखाड्यात उतरवला। अनिल सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला। अनिल सावंतांसाठी तालुक्यातील बऱ्याच गावात ते दौरे करत आहेत। प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, विजयसिंह मोहिते पाटील हे देखील अनिल सावंत यांच्या मदतीला उतरलेत, तर दुसऱ्या बाजूला भगीरथ भालके यांची देखील उमेदवारी खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिष्ठेची करत प्रचाराचा शुभारंभ केला। 12 नोव्हेंबर पासून या मतदारसंघातील शिरनांदगी, मारोळी, पाडोळकरवाडी, हुन्नूर, भोसे, रेड्डे, जंगलगी, सलगर, खुर्द सलगर, बुद्रुक, पाटकळ, खडकी, नंदेश्वर, जुनोनी, खुपसंगी या गावात प्रचार सभेसाठी सक्रिय झाल्या। मतदारांना भालके यांना उमेदवारी मिळवून मी माझी लढाई जिंकली आहे, तुम्ही त्यांना आमदार करून लढाई जिंका असं भावनिक आवाहन करत पोटनिवडणूक पंढरीची सैन्य माड्याचे अशी परिस्थिती होती। अगदी त्याचप्रमाणे यंदाची निवडणूक खासदार धैर्यशील मोहिते पाटील व खासदार प्रणिती शिंदे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे। खरी रंगत ही भाजपचे समाधान आवतळे विरुद्ध काँग्रेसचे भगीरथ भालके अशीच लढत पंढरपूरमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे तुम्हाला देखील काय वाटतं, कोणत्या खासदाराच्या कामाला यश येणार हेच पाहणं आता उत्सुक्याचं ठरणार आहे। आणि तुम्हाला देखील काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये तुमची प्रतिक्रिया देखील नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।